तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. बॉलिवूड अभिनेत्री किन्नर आखाड्याची माजी महामंडलेश्वर आणि MI ममता नंदगिरी सध्या आमच्या सोबत आहे. जसं आता बॉलिवूडचं माझं करिअर संपून गेलं, म्हणजे एक हाईटला पोहोचल्यानंतर आपण काय अजून कुठची इच्छा करू शकतो. आणि असं झालं की जेव्हा मी शूटिंग्स करत होती भरपूर, माझे ऑलमोस्ट 48 फिल्म्स झालेले आहेत आणि मी ऑलमोस्ट 60-70 कॉन्सर्ट्स केलेत, वर्ल्ड टूअर्स केलेत मी 2-3 अमेरिकामध्ये, USA मध्ये. तर माझे असं असायचं की मी खूप अशी एअरपोर्टमध्ये माझा खूप समय जायचा त्यावेळेला. तर जसं एअरपोर्टमध्ये आपण आत शिरलं की सर्वप्रथम माझं ध्यान ना ते बुक स्टॉल्सकडे जायचं, बुक स्टोर्सकडे. आणि जायची 2-3 मी पुस्तकं घ्यायची हातामध्ये. फ्लाईटमध्ये 1-1 तास, कधी बॉम्बे टू न्यूयॉर्क असलं तर 12 तास 24 तास जाणं, तर बुकं घेऊन मी वाचायची. आणि माझ्या जसं म्हणतात ना की तुमचे मुलाचं नंतर काय होणार आहे तर पाळण्यामध्ये त्याचं सगळं दिसतं. तर माझं पुस्तकं मी कुठची घ्यायची, कुंडलिनी शक्ती योगा, ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी, आत्मज्ञान, गुरु कशाला म्हणतात काय, असे पुस्तकं मी वाचायची. तर जसं माझं एक पोट भरलं खूप आपलं काय म्हणतात त्याला भौतिक जीवनामध्ये खूप पोट माझं भरलं, सगळं वैभव बघितलं, मी सुपरस्टार झाली. बाकी माझ्या कंटेम्पररीजना खूप समय लागला जिकडे मी पोचली. आणि तुम्हाला माहिती आहे का 95मध्ये माझे 7 फिल्म्स रिलीजला होते. सर्वप्रथम 95ला फर्स्ट फिल्म रिलीज झाली होती आंदोलन. त्याच्यामध्ये साजिद नडेडवाला प्रोड्युसर होता, गोविंदा संजय दत्त ॲक्टर्स होते. ती 98% वॉज अ थर्ड ग्रॉसेस्ट ऑनर ऑफ फिल्म इन दॅट इयर. मग त्याच्यानंतर आली माझी सबसे बडा खिलाडी, हिट गेली. त्याच्या आली करण अर्जुन, सुपर डुपर हिट गेली. मग आली माझ्याकडे एक अहंकार, शक्ती सामंत म्हणून खूप मोठे आणि खूप लेजंड प्रोड्युसर डायरेक्टर होते. आणि पिक्चर होती मिठून चक्रवर्ती बरोबर. तर मला लोकांनी सांगितलं अहो मिठून चक्रवर्तीनं खूप असे पिक्चर करतो आणि त्याचे खूप 20-30 पिक्चर फ्लॉप गेले, तुम्ही करू नका. मी म्हटलं नाही, हा सिनियर आहे, मला त्यांच्याबरोबर पिक्चर करायची म्हणून. तर त्यांना मी हा म्हटलं आणि माझी पिक्चर हिट गेली अहंकार म्हणून. मग एन चंद्राची पिक्चर बेकाबू आली. तर माझी 7-8 फिल्म त्या वर्षी खूप हिट गेले. मग घातक आली, तर खूप बघितलं, टूअर्स केले आणि इच्छा संपली. आणि माझे गुरु आले माझ्या जीवनामध्ये, चैतन्य गगनगिरी नाथ, सगळ्यांना माहिती, खोपोलीमध्ये त्यांचा आश्रम आहे, महान तपस्वी आहे. त्यांची दृष्टी एक माझ्याकडे पडली आणि सर्वप्रथम माझ्याकडनं तोंडातनं निघालं त्यांना की मला आत्मज्ञान पाहिजे. तर झालं, त्यांनी माझ्याकरता एक स्थान नियुक्त केलं. 25 वर्ष तिकडे मी घोर तपस्या केली. आणि जसं मी म्हटलं की 3-4 वर्ष मी निरंतर माझं ध्यान, खूप तास त्याच्यामध्ये माझं अन्न गेलं, पाणी गेलं. 1-1 महिना मी पाण्यावर माझं असं तप भयंकर झालेलं होतं. माझे हे केस तर माझे जमिनीवर जाऊन हे झालेले होते, टच झालेले होते. आणि एकदम मी हाड म्हणतात ना, फक्त लाकडं आपलं असं असायचं, फक्त एक हलकीशी अशी चमडी होती आणि एकदम माझं सगळं असं झालेलं होतं की असे तप माझ्याकडनं घडलं की 4-5 वर्ष निरंतर ध्यानानंतर मला समजलं की हे ध्यान आहे. आणि त्याच्यानंतर जसं एक आत्मज्ञान म्हणतो, कुंडलिनी शक्ती तुमची जागृत होते. तर लोकांना काय वाटतं सहजा की तुमची कुंडलिनी शक्ती जागृत झाली म्हणजे तुम्ही तपस्वी झालात आणि तुम्ही परब्रह्म झालात. अहो नाही हो मूर्खानो, जेव्हा तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होते तिकडून तुम्हाला अजून घोर तपस्या करायची असते. त्याच्यानंतर आपल्याला ब्रह्मविद्या प्राप्त होते, म्हणजे तुमची कुंडलिनी शक्ती वर चढत जाते आणि ती कधी खाली नाही पडावी म्हणून अजून घोर तपस्या करायची असते. त्याच्यानंतर तुम्हाला ब्रह्मविद्या प्राप्त होते. तसं आत्मज्ञान, ब्रह्मविद्या, मग परब्रह्मची अवस्था असते. तर त्याच्यामध्ये तुमची सिद्ध अवस्था स्थित होते, तुमची कुंडलिनी इकडे येऊन विराजमान होते आणि ती कधीच खाली पडत नाही. तर मी ती सिद्ध अवस्था माझी खूप हट्ट योगाने, म्हणजे एवढं प्रचंड, म्हणजे मी परमेश्वरावर पण राग करायची या 25 वर्षांमध्ये की जा, तुला मी विचारत नाही, तुम्हाला ती स्थिती देत नाही, म्हणजे असं प्रकोप व्हायचा माझा. आणि माझ्या पुढे सगळे परमात्मा माझ्या पुढे माझ्या गुरुने आणून दिले. माझी आदिशक्तीचं दर्शन झालं आहे, श्रीकृष्णाचं वास्तविक दर्शन झालेलं आहे, हनुमानचा साक्षात्कार झाला आहे, कुठच्या देवी देवताचं स्थान माझं झालं नाही आहे. आणि त्याच्यानंतर असं झालं की
माझी इच्छा होती की मी यायचं की नाही इंडियामध्ये, यायचं की नाही इंडियामध्ये, यायचं की नाही इंडियामध्ये. त्याच्यामध्ये ती माझी एक कॉन्ट्रोवर्सी झालेली होती. त्याच्यामध्ये पण मी खूप ईश्वराच्या मध्येच समर्पित माझं जीवन होतं. तर त्याने मला असं एका हलकं केसासारखं बाहेर काढलं त्या माझ्यावर जे आळ होता. आणि ते काय असतं की तुम्ही जेव्हा परमेश्वराचं एवढं करतात ना की तोच भांडतो तुमच्याकरता की साऱ्या हिने मला सगळं 25 बघितलं आहे, तुम्ही हिला ड्रगमध्ये कुठे फसवलं या बाईला. तर तोच लागतो, तोच वकील बनतो, तोच जज म्हणतो आणि मला बाहेर काढतो. आणि मी आली आणि त्याचा सहयोग झाला की कुंभ होता, महाकुंभ, काहीतरी 144 वर्षानंतर काहीतरी महाकुंभ. तर मी म्हटलं चला, मी फक्त स्नान करता गेलेली, पण माझं ज्ञान बघून लोकांनी म्हटलं ममताजी हा महामंडलेश्वर बन जा. आणि खरोखर माझी इच्छाच नव्हती की मी काही भव्य कपडे घालावे, की मला माहिती आहे की ते घातल्यानंतर लोकांना काय वाटणार. मी जे पण बोलीन हिंदू करता बोलणार, जे काय बोलणार शिवसेना करता बोलणार, जे काय बोलणार मी BJP करता बोलणार, हिंदू पार्टी करता बोलणार. इथं भव्य कपडे, काय भव्य कपड्यामुळे लोकांना असं वाटतं आपण कट्टर हिंदूवादी होतो. आणि मी कट्टर हिंदूवादी नाही आहे. मला मुसलमान कथा पण प्रेम आहे, मला का हिंदू कथा पण प्रेम आहे. जिकडे बोलायचं आहे सक्ती नाही. बिकॉज योगी असतो ना, जो योगी असतो ना त्याच्यामध्ये माझ्यामध्ये महाकालीचा अंश आहे. तर मला मध्ये महाकाली निघते जेव्हा आपण सत्य बोलायचं. मग माझ्याकरता शंकराचार्य पण कमी पडतो सत्य बोलण्याकरता. तू नाही आहेस, तू इकडे चुकलेला आहेस. मी परमात्माला बोलते. कधी माझा टाळका सांगितलं तर मी महादेव किंवा महाकालला पण म्हणते की तुम्ही चुकला तिकडे. अशी कशी चूक तुमच्याकडे घडली. फटकन मला दिसतं की त्यांनी तयार अवस्था आणलेली आहे. पण अध्यात्माची प्राप्ती झाल्यानंतर त्याचा उपयोग आपण कुठे करू शकतात आणि कशासाठी? आता उपयोग म्हणजे हे एक भयंकर गोष्ट झाली. मी महामंडलेश्वर झाली 1 वर्षामध्ये आणि समजलं की ज्यांनी मला नियुक्त केलेलं आहे त्यांच्याकडे कंकोडा मी म्हटलेलं आहे का काही इंटरव्ह्यूजमध्ये की त्यांना शून्य ज्ञान आहे. ते वस्त्राने महामंडलेश्वर आणि जगद्गुरू झालेले आहेत. त्यांच्यामध्ये क्षुल्लक ज्ञान आहे. आणि तुम्हाला माहिती का ज्या दिवशी मला महामंडलेश्वर घोषित केलं आणि सगळ्यांनी बघितलं टीव्हीवर, अभिषेक झाला, ही झालं, तर नेक्स्ट डे अशा त्या याच्यामध्ये बसवतात पंडालमध्ये. मला पंडालमध्ये बसवलं, सगळे माझे पाय शिवतात आणि मला एवढं लाज वाटलं. मी ज्यांनी मला येऊन पाय स्पर्श केला पहिले म्हटलं अहो कशा करतात तुम्ही मला करतात. म्हणजे तुमच्यामध्ये जे आहे आत ते माझ्यामध्ये आहे. आपल्या दोघांमध्ये काहीच फरक नाही. एकच आहे की मी जागृत आहे आणि तुम्हाला याचं जाणीवच नाही की तुम्ही ब्रह्म आहात. जे असे तुम्ही जागृत होणार तर अहम ब्रह्मास्मी म्हणतो आपण. तर मला एवढी लाज वाटली. बोले नहीं ममता जी ऐसे अभी आप कर नहीं सकते, आप महामंडलेश्वर आपके पैर छुएंगे. मैंने कहा बाबा मला एकदम लाजल्याचं का लाव. मला म्हटलं कशा. आणि मी आडंबरमध्ये होती 1 वर्ष. ते काय पाय शिवत आहे हे करते मी म्हटलं ठीक आहे माझ्यामध्ये आहे एवढी. म्हणतात ना की तुम्ही एवढं ध्यान तप केलं आहे तर माझ्यामध्ये सामर्थ्य आहे आशीर्वाद पण देण्याकरता. आणि माझ्या जिभेवर भगवती काली आणि सरस्वती बसले. तर जे मी बोलते कधी कधी 9 out of 10 ते सिद्ध कर. मी काहीच करत नाही, करणार आहे तेच. मी फक्त म्हणते आई माझी लाज ठेव. ती लाज ठेवते. कधी नाही तर फटका पण देते मला. तिच्यावर असते मी काय मागते नाही मागत. पण 9 out of 10 तिने माझी लाज ठेवलेली आहे. कधी पण मी म्हटलं आई बघ तर बघते ती. महाकाल बघा तर बघते, गुरु बघतात. माझा प्रश्न असा होता की जर आपण अध्यात्म प्राप्त केलं तर त्याचा उपयोग आपण कुठे करू शकतात, कोणासाठी करू शकतात, कशासाठी करू शकतात? अच्छा तुम्ही मला हे प्रश्न विचारलं ना त्याच्याकरता मी पण दुविधामध्ये आता सध्या आहे की आजकाल लोकांना ध्यान आणि काय करायचंच नाही आहे. तर मी परमेश्वरालाच विचारते की मी करायचं काय. बाकी सगळे आहेत कोण कुठच्या तरी आश्रममध्ये जाऊन ध्यान करतं, कोण 2 मिनटं ध्यान पण करतं, कोण हे पण करतं. मला समजलं की मी जे आज तपस्या केली नाही ही सतयुगची केलेली मी. आणि तुम्हाला विश्वास नाही वाटणार महादेव आणि महाकाली इकडे साक्षात माझे गुरु साक्षात. मी ब्रह्मचारी आज पण आहे. म्हणून मला अयोग्य तरीकेने कोणी मला स्पर्श पण नाही करू शकत. त्या क्षणी दंड मिळतो. आणि मी लोकांना मी लोकांना पण थोडं हे करणार आहे, चेतावणी देते मी तुम्हाला की जो ब्रह्मविद्या प्राप्ती असतो ना त्याच्या मस्करी नका करू. तुमचे उलट ग्रह सुरू होणार तुमच्याच करता. थट्टा मस्करी वेगळं तुमचं झालं, पण तुम्ही चुकलात कुठे पण त्यांच्या बाबतीत तुम्हाला तुरंत दंड. त्या क्षणी तुम्हाला कळेल की तुमचं काहीतरी ओपन झालं. अरे इतके वर्ष बंद होतं कसं सुरू झालं. तो ईश्वर लागतो मागे तुमच्या. काय ईश्वर माझ्यामध्ये जागृत आहे.
हे जे आपण म्हणतो ना ते 7 चक्र, 7 नाही 10 चक्र आहेत. तर त्या 10 चक्रावर, प्रत्येक चक्रावर एक देवी देवताचा वास असतो. तर तुम्ही म्हणता ना माझ्यामध्ये 10 चक्र अवेकेंड आहेत. ते कसं अवेकेंड आहे की 10चे 10 ईश्वर माझ्यामध्ये आता सध्या विराजमान आणि जागृत अवस्थेत आहे. मी कुठे एकटी जातच नाही. मी गेली तर माझ्या पूर्ण परमात्माच निघतो माझ्याबरोबर. कोणाच्या घरात, स्थान, मंदिर. तर तुम्ही थोडं पण चुकलात ना, त्या क्षणी तुम्हाला दंड असतो. तर मला काय म्हणायचं आहे, तर तुम्ही कोणापुढे कुठे उभे राहता, असे 2 मिनटं मंत्र जाप केलेले जे असतात त्यांच्यामध्ये पण थोडी शक्ती असते. त्यांनी जगा त्या परमात्माला जागृत केलेलं असणार तर आपल्याला नाही माहिती. पण जसं तुम्ही आता म्हटलं, हे ॲस्ट्रोलॉजर जे कोण आहेत त्याच्यावर कॅप्टन अशोक खरा स्वतःला ते कॅप्टन म्हणतात आणि एक ज्योतिषी पण म्हणतात आणि त्यांना पण अध्यात्म प्राप्त आहे असं अनेक ते मोठमोठे दावे करत होता. पण आता त्यांच्या अनेक प्रकरण समोर आले आहेत. त्याच्यामध्ये महिलांसोबत येऊन शोषणचं प्रकरण आहे, लैंगिक छळ आणि फसवणूक केल्याच्या पण प्रकरण आहेत. त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? हे बघा आता मी तुम्हाला एक गोष्ट, तुम्हाला एक थोडी सिक्रेट सांगते. कधी कधी मी असं काय बोलली की महाकाली माझी जी आदिशक्ती आदिमाय आहे, जिची मी पिल्लू आहे, ती थोडी भडकते. ती म्हणजे तू एवढं सगळं ज्ञान फटाफट नको देऊस. नालायक लोकांना अजून त्याची हे नाही, समज नाही, तू एवढं ओतायचं नसतं. हे मी श्रीकृष्ण म्हणतो की एका अल्लड मुलाला तुम्ही मोठं जेवण तर देत नाही ना, घास देत नाही ना, तुम्ही त्याला खिचडी देतात मऊ मऊ, तर तो एकदम फटकन नको देऊस. तर ती पण डचकते, मग तोंडातनं काय निघणार ते या क्षणी. तर मला एवढंच सांगायचं आहे. आता तुम्हाला मी एवढंच सांगते, तुम्ही जेवढे पण बघा, जेवढे पण साधू संत बघा, 9-10 पैकी 9 तुम्हाला आणि तुम्ही त्यांचा आहार बघा. एक म्हटली मैं फलहारी हूँ, मैं कुछ नहीं खाता, लेकिन सगळे 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 कामयुग याच्यामध्ये फसलेले लोक आहेत. कोण बायकांमध्ये, कोण 9 आउट ऑफ 10 बायकांमध्ये फसले. तुम्हाला याचं सिक्रेट पण सांगते. थोडी आईची मी परवानगी घेते या क्षणी. तुम्हाला सिक्रेट पण सांगते याच्यामुळे का होतं आहे की ह्या लोकांनी अजून काही प्राप्त नाही केलेलं आहे आध्यात्मिक याच्यामध्ये. तुम्हाला याची सिक्रेट पण सांगते तुम्हाला मी, की जेव्हा तुमचं 3रं चक्र जागृत होतं, ज्याला आपण म्हणतो मणिपूर चक्र, या 3 चक्र भेदल्यानंतर आणि जेव्हा ही ओपन होते नाही 3रं चक्र बंद होता होता होता, मी तर म्हणेन अशा माणसाकडे कोणी जावंच नाही. की आपलं काय, आपण पशु आहोत. इकडून निघालं कुंडली तर पशु, हे 3 चक्र आपले पशुचे चक्र असतात. काय असतात? का की आपलं जे मूलधारा आहे ते सेक्शुअली आहे. स्वाधिष्ठाना, मूलधारा सगळे जडलेले आहेत. आपले पाय सगळे जमिनीमध्ये जडलेले 3 चक्र आहेत. त्याच्यामध्ये पशुच असतो. आपलं वागणं जोपर्यंत हे 3 आपले जागृत नाही होत, आपण पशु आहोत. त्या पशुमध्ये तुम्ही किती पण ॲस्ट्रॉलॉजी, मी म्हणे 30 वर्ष ॲस्ट्रॉलॉजी करा, पण तुम्ही ध्यान नाही केलं आहे आणि 3 चक्र तुमचे नाही उघडले, तो माणूस तुमचं कधी पण सेक्शुअली हॅरेस करणार तुम्हाला. पण ज्या दिवशी तुमचे 3 चक्र उघडून तुमची कुंडली शक्ती भेदून 4थ्या हार्ट चक्रकडे जाते, अनाहटा चक्रमध्ये जाते, तेव्हा तुम्ही म्हणणार तुम्ही योगी आहात. यू आर द व्हेरी फर्स्ट टाइम यू कॅन से आय एम अ योगी. सर्वप्रथम कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला पाहिजे. ते परब्रह्म ज्ञानी शिवाय नाही होत. कडक तपस्याने ती पहिले जागृत होते, त्याच्यानंतर ती पुन्हा खाली जाते मूलधारा चक्रमध्ये, आणि तुम्हाला स्वच्छ होऊन तिला जागृत करत करत 4थ्या स्थानापर्यंत आणायला लागतं. पण जोपर्यंत तुम्ही 3रं स्थान नाही फेरत, तोपर्यंत यू आर लाईक अ सेक्शुअल प्रेडिटर. चाहे मग तुमचा तो आसाराम बापू, मग मी 1000 वेळ म्हणू नारायण 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 नारायण, अरे हॅलो स्वीट हार्ट, नारायण 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 नारायण, तो तुम्हाला वो अभी तक वो स्वीट हार्ट येणारच नाही तुमचं. ते नारायण नारायण स्वीट हार्ट म्हणजे ती तुमची अजून 3 बंद झालेले चक्र आहेत. आणि तो चाहे तो ॲस्ट्रोलॉजर हो, स्वतःला महादेव म्हणो, स्वतःला महाकाली म्हणो, पार्वती म्हणो, काही पण उच्चार करो त्यांचा, पण खरा स्वतःला शिवशंकरचे अवतार म्हणत होता. तर तेच भ्रम आहे. त्याला पण भ्रम झालेला आहे. तो भ्रम असतो. जेव्हा तो पूर्ण जागृत होईल ना, तो असं बोलू शकत नाही की तो अवतार आहे म्हणून, की त्याबद्दल जागृत अवतार म्हणू शकत नाही. एकदम जागृत झालायचं परब्रह्म सिद्ध अवस्था आहे तो, अशा याच्यामध्ये लागतच नाही.
50 बायकांना येऊन बरोबर. तो काय आहे, ह्या आडमध्ये तो बिचाऱ्या बायकांना, निर्दोष बायकांना, मी तर म्हणेन अशा बायकांचे जे पती आहेत, तुम्ही सांभाळून घ्या तुमच्या स्त्रियांना, हे नालायक लोक आहेत. आता माझ्यामधली महाकाली बाहिनी गेली, ह्यांना फटके पाहिजेत, चांगले फटके पडा ह्या सगळ्यांना. बिकॉज त्यांनी काय केलं आहे, त्यांनी ईश्वराच्या नावाखाली खेळलेला आहे. बिकॉज त्यांनी महादेव म्हणून लोकांनी येऊन त्यांचा स्पर्श करावा, त्यांचं हे करावं, आणि त्यांनी आज जाऊन त्यांचं सेक्शुअली हे करावं. बिकॉज हे लोक पशु आहेत. आणि मी म्हणीन, जोपर्यंत तुम्ही सगळ्यांची परीक्षा घ्या, सगळ्या साधू संतांची परीक्षा घ्या, सगळ्यांची परीक्षा घ्यायची असते, म्हणजे ज्याच्या गुरुकडनं तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त करायचं, पहिले त्यांची परीक्षा घ्या की यांच्यामध्ये आहे की नाही तुम्हाला देण्याकरता. बरोबर. आणि ज्योतिष, मी नाही म्हणत कोण महादेव ज्योतिषच्या येऊ शकत नाही. वेद व्यास होते, सगळे होते, पराशर ऋषी होते, पण ते ऋषी होते. त्यांची हावभाव वेगळी असते, त्यांची बसण्याची शैली वेगळी असते. त्यांची दिनचर्या पूर्ण परमात्माच्या अवतीभोवती असते. ध्यान, तप, भोग. मी दुसरं माझं काही नाहीच आहे जीवनामध्ये. मी एकटी राहते, माझं सगळं सकाळपासून रात्रपर्यंत परमात्मामध्ये असतं. एवढ्या 25 वर्ष ध्याना तपामध्ये माझं सर्वप्रथम विचारच परमेश्वर आणि गुरु असतो. आणि हे सगळं यायला पाहिजे. बाकी तर तुम्ही म्हणत ज्योतिष आहे, तर ज्योतिषच्या पाया तुम्ही करू शकतात. जर का तो ब्राह्मण पण आहे, मी नाही म्हणत तुम्ही नाही करायच्या, यामध्ये थोडी विद्वत्ता असेल तर करा, पण बेडरूममध्ये जाण्याची गरज काय तुम्हाला लोकांना. स्वतःच्या ऑफिसमध्ये महिलांना बोलवून त्यांच्यासोबत त्यांनी अनेक असे कृत्य केले आहेत जे आपण सांगू शकत नाही. अनेक 100पेक्षा जास्ती क्लिप त्यांच्या सध्या. मग मी एवढंच म्हणेन, तुम्ही त्या महिलांना पण विचारा, काय माहिती त्यांचा सहभाग असेल याच्यामध्ये. मी तर त्यांना दोषी मानत नाही. निर्दोष असतील त्यांना क्षमा असावी, त्यांना विचारा जाऊन. पण मला नाही कळत, तुम्ही ज्योतिष करता गेलात का तुम्ही काय करण्याकरता गेलात साधूकडे. आणि मर्यादा तुम्हाला नाही माहिती. जर का तो एक मर्यादा लागतं तर लात मारून यायची होती, फटके मारून यायचे होते की मी आलेली हात दाखवणार, तुम्ही मला काय करतायत. आणि आपण मराठी लोक आहोत, थोडे एक कानाखाली वाजवायची निघून यायचं, त्यालाच उलटं म्हणायचं, महादेव आहेत नालायक हरामखोर असं म्हणायचं. पण अनेक मोठमोठे नेते त्यांच्याकडे जात होते. स्वतः महाराष्ट्र महिला आयोगची अध्यक्षा होती रुपाली चाकळकर, ते पण त्यांच्याकडे नेहमी जायच्या. त्यांच्या होऊ शकतं बिकॉज आपल्या सगळ्यांना काय भविष्य जाणण्याची खूप उत्सुकता असते. भविष्य मला पण माहिती नाही उद्याचं काय होणार आहे. आणि मी तर म्हणेन आजपासून तुम्हाला माहिती आहे का माझं सत्य, तुम्हाला मी एक सत्यता सांगते. जसं मी TV बघितलं आणि ज्योतिषने म्हटलं ना की आज अमावास्या, मी TV चॅनलच चेंज करून टाक. आता मला तुम्ही सांगा, 25 वर्ष ज्याने ध्यान केलं, तप केलं, जसं चॅनल ओपन झालं आणि त्यांनी म्हटलं ना की आज अमावास्या आहे, अभी आप इधर मत जाओ, मी चॅनलच चेंज करते. मी म्हटलं हो, मला माझं आज उद्याचं माहिती नाही, मला ह्या क्षणी माहिती नाही, मला कधी राग येणार, मी थोबाडीत मारीन, शिवी देईन. तर तुम्ही माझं परचं असो आणि नसं असो आणि धसं असो, कसं तुम्ही काय करू शकतात. आता तुम्हाला मी यातलं अजून एक तुम्हाला एक नुस्खा देते, सांगते. माझ्यावर जेव्हा मी एकदम नवीन होती या आध्यात्मिक याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये, लेकिन मी खूप ध्यान, म्हणजे 3-4 वर्ष माझ्या ध्यानामध्ये होती. ते एक व्यक्तिमत्व माझ्याकडे इंडियामध्ये फोनावर लागलेलं होतं. मला म्हटलं, ममता जी ऐसा मेरे को एक अभी साधु मिला है, उसने बोला 500 साल पहले मैंने और उसने जाके किधर महादेव के मंदिर में जाके त्रिशूल गाड़ा, असं त्यांनी मला सांगितलं. म्हटलं अच्छा. म्हटलं तरी मी डाऊट नाही घेतला. म्हटलं असू शकतं, कधी कधी तपस्वी पण येतात. म्हटलं एक काम करो, उसको जाके पूछो मैं कैसी दिखती हूँ. ओके ठीक है. त्यांनी कॉन्फ्रेंसवर ठेवलं. मतलब ममता जी आप भी बात करो. मैंने कहा ठीक है. मैंने कहा मैं कैसी दिखती हूँ. वो गोल होगी, मोठी होगी, काली सी होगी. मैंने कहा हरामखोर, त्याला माझं आजचं दिसत नाही. तो 500 वर्ष पहिले जाऊन कुठे कोणाकडे गाडून आला तो, कोणाच्या सॉरी टू यूज कुठच्या बंपमध्ये जाऊन गाडून त्रिशूला आला तो. बिकॉज ही कान रीड माय राईट नाव. मी कशी दिसते, मी गोल दिसते, मोठी दिसते. मला वाटतं गोल आहे, मोठी आहे, कालीसी आहे. त्यांनीच फोन खाली ठेवला. कळलं का तुम्हाला. तर अशी परीक्षा घ्या ना तुम्ही लोक सगळ्यांची. अहो मला माझं आजचं माहिती नाही, मला माझं नंतरचं माहिती नाही. 500 वर्षानंतर 500 साल पहले मैंने त्रिशूल गाड़ा था. मैंने कहा अच्छा. मैंने कहा एक काम करो, उसको अब भी पूछो मैं कैसी दिखती हूँ. बोलते गोल है, मोटी सी है, काली सी. मैंने कहा
त्यांनीच खाली फोन ठेवला. म्हणला नंतर फोन म्हणला उसको मेरा भी दिखता नहीं, मैं कैसी दिखती हूँ. पण नरबलीच्या प्रकार कधी घडतात? असो खरा त्यांच्यावर नरबली आणि मानवबली अवैध हत्यार पण ते ठेवत होतं आणि ब्लॅकमेलिंग वगैरे असं पण आरोप आहेत. तर हा करू शकतात का जे एक साध्य प्राप्त केलेला जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे? नाही. अच्छा, तुमचं जसं काही होतात का नरबली वगैरे दिल्यानंतर? नाही, नरबली हे मला माहिती नाही. मी सात्विक मार्गाने माझं प्राप्त केलेलं आहे. माझं जसं म्हणतात की आपले 4 गुण आहेत, सत्व, राजस, तामस आणि निर्गुण तीता अवस्था 4थी असते, जिकडे आपण म्हणतो आपली निर्वकल्प समाधी आपली असते त्याच्यामध्ये 4थ्या अवस्थामध्ये. तर सत्व, राजस, तामस आता काय 3 प्रकारचे तुम्ही प्रकारे ईश्वरची प्राप्ती करू शकतात. आता हे नरबळी म्हणजे तुम्ही एक तो म्हणतो तो ज्योतिष आहे, त्याने कुठेतरी गेला असणार कुठच्या तरी तांत्रिककडे रात्री जाऊन 2-3 काहीतरी आलतू फालतू विद्या ग्रहण केल्या असणार. आता तुम्हाला याचं पण मी सांगते, बिकॉज मी काय केलेलं माहिती आहे का, जेव्हा आपण म्हणतो ना गुरुची परीक्षा घ्या की तुम्ही ज्याच्याकरता भुके आहात तो गुरु तुम्हाला देऊ शकतो की नाही. तर मी पण माझ्या गुरुच्या शोधामध्ये आलतू फालतू लोक माझ्या जीवनामध्ये पण आले, असे आलतू फालतू ये करेंगे, ये होगा, ये वो करेंगे. तर एक दिवशी मी एका अशाच कुठच्या तरी गुजरातमध्ये कोणतरी होते, तर त्यांच्याकडे गेलेली मी होती. मला कोणी म्हटलं तांत्रिक आहे, ऐसा आहे, वैसा आहे, वैसा आहे. तुम्हाला माहिती आहे का, रात्री त्याची मुलं आम्ही झोपत होतो, आमच्या पर्समधले त्याची छोटी छोटी मुलं येऊन सगळं घेऊन जायचे, चोरी करून जायचे. आणि तो म्हणायचा मी सिद्धि किया है, स्मशान में जाके 40 दिन जाके मैंने ऐसा ऐसा रखा है, ऐसा. मैंने कहा अच्छा, तो इस सिद्धि से क्या होता है. आणि मी ब्राह्मण आणि मला त्यांनी सिद्धी सांगितलं, तर मी म्हटलं देवा ह्या जन्मी मला भेटू नको का, असं काय करू, मला तुला प्राप्त करायचं असेल तर मला काय म्हणायचं आहे, बिफोर आय कुड गेट माय ओरिजिनल गुरु आय वेंट थ्रू ऑल दिस रबिश. तर ह्यानी पण गेला असणार. असो खरात पण स्वतःला सिद्ध पुरुष मानत होता. नाही, सिद्ध मी तुम्हाला जसं सांगितलं का, सिद्ध असं त्यांनी बायकांना केलंच नसतं सेक्शुअली. त्याची काम वासना आहे कुठून मग सिद्ध माणसाकडे काम वासना नसते, त्याची ती समाप्त झालेली असते, म्हणून तो सिद्ध अवस्थामध्ये पोहोचलेला असतो. तर त्या सिद्ध अवस्थेमध्ये वेअर वॉज ही स्क्रूइंग द वुमन्स फ्रॉम वेअर, फॉर वॉट. ती राहिली कशी तुमची, आणि ते राहिली असल्याशिवाय तुमची सिद्ध काय, तुमचे 3 चक्रच उघडूच नाही शकत. तुमची कुंडली शक्ती 3ऱ्या चक्रानंतर भेदूच शकत नाही, जोपर्यंत तुमच्यामध्ये काम इतनीशी पण काम वासना असेल तर ती लात म्हणून तुम्हाला तुडून टाकणार ती आदिशक्ती. एवढी भयंकर तिची सिद्धी असते ही कुंडलिनी शक्ती योगा. आणि सिद्ध अवस्था म्हणजे जेव्हा तुमचं चक्र इकडे आलं, उघडलं, कुंडलिनी शक्ती जेव्हा इकडे येऊन स्थापित होते परमनंटली, तेव्हा तुम्ही म्हणू शकता तुम्ही सिद्ध अवस्थामध्ये. तो पण तुम्ही सिद्ध नाही, तुम्ही नालायक अवस्थामध्ये असणार. आणि निश्चित, बिकॉज देन ही इज स्टील नॉट गॉट ओव्हर हिज काम वासना. ती पशु वासना आहे, ती राहिली कशी तुमची. तर त्यांनी हे आडंबर करून ही वेंट टू एक्सप्लॉइट द इनोसेंट जे पॉलिटिकल वेंट देअर ना. पण जे राजकारणी लोक असतात ते लोक कसा त्यांच्याकडे जातात, काय असं होतात की ते लोक पण त्यांना जातात, त्यांना त्यांची पूजा करतात आणि सगळे करतात. मग नाही करायचं हो, परमेश्वराची पूजा करा. आणि तुम्हाला का तुम्ही एवढं आळशी का तुम्ही लोक सगळे आहात. एक तुम्हाला मोठे मंत्र पण तुम्हाला बाहेर नाही करायचे आहेत. तुम्हाला फक्त एकच मंत्र आहे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे. हे जप करा आदिशक्तीचं. आणि आदिशक्तीचं अजून एक जप आहे. आता माझ्याकडे एवढे मंत्र आहेत, जसं विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रूमध्ये अरण्ये शरण्ये सदा मा प्रपाही गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी. जय माता दी, जय माता दी, जय माता दी. हे तुम्हाला ऑनलाईन मिळणार मंत्र. तुम्हाला तेवढं पण नाही आलं, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा जप करा. आणि शक्तीला सांगा की मला सगळ्या जागेतनं माझी संरक्षण करा. रोज एकच करा. पहिले गणेशाची स्मरण करा, आपण मराठी लोक आहोत, गणेशाची स्मरण करा. ओम गंग गणपतये नमः आहे. थोडं तुमचे गुरु असतील कोण पण, त्यांची स्मृती करा की सगळं. आणि आदिशक्तीचं करा. अजून काय पाहिजे मला. जसं प्रल्हाद होते, प्रल्हाद ज्याच्याकडनं आपण होळी साजरा करतो सण, तर प्रल्हादला काय मोठे मंत्र 4 वेद उपनिषद असं काय त्याला कंठस्थ नव्हते. त्याला फक्त एकच होतं, ओम नमः भगवते वासुदेवा. एक ईश्वर ठेवा. तुम्हाला एवढं आळस नसेल तर परमेश्वरांनी म्हटलं. आणि आपण मराठी लोक आहोत. तुम्हाला माहिती आहे का आपले कोणते संत होते,
संत तुकाराम आणि अजून कोण आहे आपले 2-3 संत होते. त्यांच्यामध्ये एक संतने आपलं म्हटलेलं आहे की त्यांनी परमात्माला नारायणला विचारलं, ऋषी नारदने नारायणला विचारलं की तुमचा सर्वात उत्तम भक्त कोण? तर नारदला वाटलं की माझं नाव घेणार. नारायण बोललं नाही. तो म्हणलं बघतो. त्यांनी ते वळून बघितलं. नारायणने दाखवलं की एक शेतकरी होता. तो सकाळी उठायचा आणि म्हणायचा हे विठ्ठल रखुमाई, आणि आपल्या शेतीमध्ये जाऊन तो काम करायचा. पुन्हा जेवणाच्या अगोदर हे विठ्ठल रखुमाई. पुन्हा तो पूर्ण दुपारी संध्याकाळी जाऊन घरी जायचा, जेवायचा, पुन्हा हे विठ्ठल रखुमाई 3 वेळा करायचा. नारायण म्हणतो माझा सर्वात श्रेष्ठ हाच माझा भक्त आहे. त्याला नाही 4 वेद ना कोणी कुठच्या साधू संताकडे गेला, फक्त एकच मंत्र. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही 24 तास तुम्ही नाही करू शकत, पण कधी पण तुमचा समय असेल तर ईश्वराचं स्मरण करा. आणि तुम्हीच अहम ब्रह्माशी, तुम्हीच ब्रह्म आहात. तुम्हाला आलतू फालतू लोकांकडे जाण्याची गरज काय? त्यांचे पाय जो पण तुम्हाला नाही माहिती 100% की हा तपस्वी आहे, त्याच्यामध्ये काय आशीर्वाद पण देण्याची समर्थ पाहिजे की नाही तुम्हाला? तुम्ही अशा दुष्ट माणसाचा आशीर्वाद तुम्ही घेऊ शकत नाही. आणि त्यांनी हात किती पण तुम्ही टकल्यावर पण ठेवला तर तुम्हाला तो आशीर्वाद प्राप्त नाही होणार, की त्याच्याकडे काहीच नाही आहे. ज्याच्यामध्ये काम वासना शुल्लक राहिलेली आहे, तो कसा तुमचा काय आशीर्वाद देऊ शकतो तुम्हाला? अशा लोकांना जे खरात आहे त्यांना कसा प्रकारचे तुम्हाला मी आत्ता क्षणी सांगते, कुठच्याही ज्योतिषशास्त्राकडे जाऊ नका. मला जेव्हा मी बॉलिवूडमध्ये मी आली, मला खूप लोकांनी सांगितलं तो आप कुछ बनोगी नहीं, कुछ आपका होगा नहीं, आपका ऐसा है, आपका ऐसा फिगर है. मी सुपरस्टार झाली. माझ्या जेवढे म्हणजे कंटेम्पररी सगळे बॉलिवूडमध्ये कुठून कुठून आलेले लोक, त्यांना लाधून मी टॉपला पोचलेली सुपरस्टार मी कशी झाली. आणि असेच 2-3 होते, तुम्ही बनणार नाही, आप बनोगे नाही, ये पहनो, वो करो, ये करो. कॅन यू बिलीव्ह दिस? तर तुम्ही का अशा लोकांकडे जातात? त्यांना स्वतःच माहिती नाही उद्या काय होणार. आज स्वतःच झालं की नाही, तो अरेस्ट झाला की नाही, मग त्याचं काय तुम्हाला सांगितलं असणार. मी तुम्हाला सांगते, तुम्ही 2 मिनिटं कोणालाही तुम्ही मानत सांग, सगळे एकच आहेत. सर्व तो काय म्हणतो, सर्व दृष्टासी एकोसी दृष्टाची सर्वत्र मुक्त प्रायसी सर्वदा. म्हणजे तुम्ही एकामध्ये सगळ्यांमध्ये एकाला बघा. प्रल्हादने फक्त नारायणला बघा. तुम्ही कोणाचं एक शक्तीला घ्या, तिचं रोज स्मरण करा, चाहे तो नारायण आहे, महादेव आहे, कोण पण आहे. बाकी तुम्हाला कोणाची गरज नाही आहे. आता खराचं काय होणार आहे तुम्हाला काय वाटतं? लेट लॉ टेक इट्स ओन कोर्स. त्यांनी जगा केलेलं आहे आणि सीडी आहे, तर त्याला काय दंड पाहिजे. कशा प्रकारची शिक्षा व्हायला पाहिजे? कुठची पण ज्या न्यायामध्ये असेल त्याच्याकडे जर का प्रूफ असेल तर दंड पाहिजेच. अनेक व्हिडिओ समोर आलेत प्रूफ. मग द्या, अजून काय राहतं, काय आहे काय त्याच्यामध्ये? 1000 कोटीपेक्षा जास्त त्यांची प्रॉपर्टी पण सध्या जप्त करण्यात आली. तेच ना, मूर्ख ना. आता तुम्ही गरीबाला, भिकारी माणसाला तुम्ही काय देत नाहीत. मी काहीच करत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, माझ्या जीवनामध्ये एकच माझ्याकरता आपण म्हणतो ना, मनुष्य या आता जन्मामध्ये एकच गोष्ट करतो आणि एकामध्ये सिद्धता प्राप्त करतो. मी तर म्हणे माझं काही भाग्य असावं, माझी काही पुण्याई असावी की एका जन्मी मी सुपरस्टार पण झाली. आणि लोक काय म्हणतात, मीच तुम्हाला सांगते की ध्यान एक अवस्था, त्याच्यामध्ये समाधी असते, एक निर्गुण असते आणि एक निर्गुण अवस्था असते आणि एक सगुण अवस्था असते. म्हणजे निर्बीज समाधी असते आणि एक बीज समाधी असते. तर बीज समाधी अशी अवस्था आहे की खूप कठीण असते त्यालाच लांबणं. तर त्याच्यामध्ये एक भक्त उठून नाचायला सुरुवात करतो की मी पूर्ण परब्रह्म झालो. आणि ॲक्च्युली तो त्याची चूक असते. त्याच्यानंतर त्याला अजून कठोर साधना करून त्याला निर्बीज अवस्थामध्ये जायला लागतं. समाधी तुमची जायला लागते. त्याच्या पलीकडे सिद्ध अवस्था असते. तर सांगायचा हेतू, माझ्या एका जन्मामध्ये हे सगळं पार झालं. आणि कसं तुम्हाला सांगते, मी खूप लोकांची सेवा केली. मी माझं नंतर ठेवलं. माझ्या आई वडिलांचं बघितलं, त्यांचा आशीर्वाद घेतला. मी माझ्या आजी आजोबांना खूप बघितलं, त्यांचे आशीर्वाद मरता माझे आजी आजोबा माझे जे आईच्या बाजूचे होते ना, तर ते माझ्या एवढे जवळचे होते. माझ्या 2 आम्ही बहिणी होत, तिन्ही बहिणी होत. 2 बहिणी खूप जवळच्या, पण ते पण मरता मला आशीर्वाद देऊन गेले. त्यांचं मी सगळ्यांचं केलं. माझे आजोबा गेले, आजोबा ब्लड कॅन्सरमध्ये होते. मी आईला कधी नाही म्हटलं की ह्यांना दे, एवढे पैसे नको देऊ. मी आईकडेच जाऊन माझे पैसे जमा करायचे. पैसा माझ्या हातात नसायचा. म्हटलं आई तू बघ.
तर आई-वडिलांचं, आजी-आजोबांचं, बहिणींचं, सगळ्यांचं माझ्याकडनं घडलं. आणि खूप लोकांचं मी करते. तर ह्या सगळी पुण्याई एका जन्माची संचित, काय माहिती किती जन्माचं माझं झालं. आणि काही लोक मला सांगतात, कोण साधू संत, की माझ्या मागच्या जन्मी मी काही होती एक तामिळनाडूमध्ये मी एक राजकुमारी, असं कोणी मला तपस्वीने सांगितलं. तो बोलते आप जाते जाते आपने अपना पूरा धन किसी को दिया. तर मी म्हटलं ठीक आहे असणार. अशी काही पुण्याईच संकोच आली की एका जन्मामध्ये मला आय वॉज अ सुपरस्टार, आय अटेंडेड द एक्स्ट्रीम लक्झरी अँड एक्स्ट्रीम आय वेंट टू द स्पिरिच्युअल. अँड बाय द टाइम मी कुंभमध्ये आली, मी महामंडलेश्वर, लोक म्हणा अरे कशी महामंडलेश्वर बनी, हम तो 40 साल से ध्यान तप करे. अच्छा तुम्हाला माहिती आहे का, ही जी समाधी जी अवस्था असते ती इट कॅन टेक इवन इयर्स, लाईफ टाईम टू गेट. मी तुम्हाला सांगते, बिकॉज मी जेव्हा ती अटेंड केली, मी म्हटलं अरे हो खरंच कोणाचा तरी माझ्या गुरूंचा, गगनगिरी महाराजांना तपस्वी, महान तपस्वी लोक म्हणतात आणि आहेत. खोपोलीमध्ये त्यांचा आश्रम आहे. तर त्यांचीच आसना, मी तर काहीच एवढं तप नाही केलेलं आहे, त्यांच्या सगळं तर काहीच नाही केलेलं आहे. पण एका जन्मामध्ये मला एवढ्या सगळ्या समाध्या आणि अवस्था आणि सिद्ध अवस्था, तर म्हणजे गुरुचीच कृपा आहे, माझी काहीच नाही याच्यामध्ये. पण एवढंच सांगायचं आहे कि तो लोग बोले अरे 40 साल से हम लोग ने मेडिटेशन किया, 40 साल हम ये करें, हमको भगवान नहीं प्राप्त तो इसको महामंडलेश्वर कहाँ से बन. तर त्यांना काय सांगायचं, मी काय पापड बेरले, मी लाकडासारखी होती. माझी बोन आहे ना अशी अशी बघितलं असं तर तुम्ही खाली पडलं असणार, फक्त एक चमडी होती. अशी अवस्थामध्ये मी ध्यान तप आणि एवढी माझी झाली. त्याच्यानंतर एक जेव्हा मी ते रडली, जेव्हा माझं महामंडलेश्वरचं होत होतं अभिषेक आणि मी ते रडली, तर ते अश्रू मला ते वाटलं की ईश्वरने माझ्याकरता हेच ठेवलेलं होतं, दिस वॉज अवॉर्ड. पण लोकांनी त्याचं एकदम घेतलं, अरे बॉलिवूडचं सीधा महामंडलेश्वर कहाँ से हो गए. त्यांना माहिती नाही 25 वर्ष गायपुढे झालेली होती मी. बिकॉज एक तपस्वी जेव्हा गुफेमध्ये जाऊन ध्यान करतो, तप करतो, तर तो कोणाला सांगत नाही. तो जेव्हा निघतो त्या गौतम बुद्धा म्हणून निघतो बाहेर. पण तुम्ही सांगतात की तुम्ही तपस्येसाठी गायब झाली होती, पण लोक सांगत होते की तुमच्यावर जे आरोप झाला होता ड्रग्स वगैरेचा, त्याच्यासाठी तुम्ही नाही, पण ते जाऊ दे. आता मी खूप इंटरव्ह्यूमध्ये बोलली, त्याचा काय अर्थ नाही. मी तुम्हाला एवढं पण सांगितलं की परमेश्वर स्वतः अशा तपस्वीच्या करता भांडतो आणि त्यांनी भांडलं, ज्याला दंड द्यायचा त्याला दंड पण दिला. त्यातनं मी एकदम एका असं की साफ निघालेली आहे, माझ्या पाठी काही आरोप नाही आहे. आता काय म्हणायचं आहे. आता एक दोन प्रश्न मला विचारायचे आहे की तुमच्याबद्दल, की आता तुम्ही अभिनेत्री तर आहात, महामंडलेश्वर पण होतं आणि नंदगिरी नंतर अर्थात तुमच्या पुढच्या पाऊल काय असणार आहेत, लोक कशा बघणार आहेत तुम्हाला. नाही, मी आता 1-1.5 वर्ष, मी जी 1 वर्ष झाली महामंडलेश्वर होती त्याच्यामध्ये बघितलं मी, तुम्ही बघतात सगळे एक बाहेर निघतायत. कोण जो एक शंकराचार्य, आता पुरीचे शंकराचार्य, त्यांनी स्वतः सांगितलं आहे की इधर 100 के हिसाब से रोज महामंडलेश्वर बने जाते हैं, 100 के हिसाब से जगत गुरु घूम रहे, सगळे नकली आहेत असे सगळे वस्त्र घालून. तर मीच काढून टाकलं. मी म्हटलं तुम्हाला सगळे नालायक लोकांना पाय, मी पण जाऊन नालायक लोकांचे पाय पडले. मी साले ह्या लोकांना माझे पाय पडले, मी त्यांचे पुढे पाय समोरच जाऊ. ते आपल्या लोकांना प्रॉब्लेम काय माहिती, ते भवळे कपडे, 10 रुद्राक्ष माला आणि असं घालून तर आपण भिकाऱ्याच्या पण चरणी जाणार आहोत. ते बघायच्याकडे ज्ञान आहे की नाही. मला समजलं साले कंकोड यांच्या पाया मी माझी ऊर्जा ह्या लोकांना दिली स्पर्श करून, नालायक लोकांना, म्हणून काढून टाकलं मी. मला नाही, मी माझं ध्यान मी करते, आज नवरात्र आहे, आज अष्टमी आहे, नवमी आहे, म्हटलं मी माझ्या ध्यानामध्ये आणि जशी मी होती तशी राहणार आणि बघीन पुढे जाऊन काय मार्ग निघतो त्याच्यामध्ये मी परमात्मालाच ठेवीन, काय कुठे बघायचं. आणि मला कळत नाही माझ्या लायकी कोण असं मला शिष्य भेटेल, जसं मी केलं 25 वर्ष सगळं सोडून येण्यात सामर्थ्य आहे की नाही आजच्या तारखेला. या थोडंच एक मंत्र द्यावा आणि तुम्ही त्याच्यामध्ये लागा, ज्या परमात्मा तुम्हाला हे होईल, तुम्हाला गुरु समोर न येतील तसं मला आलेत. शेवटचा प्रश्न आहे, ममता कुलकर्णी परत बॉलिवूडमध्ये कधी दिसणार आहे. नाही, बॉलिवूड तर माझा प्रश्नच येत नाही. आता मी काही गोवामध्ये जाऊन राहिली मी. माझ्या इंस्टाग्राममध्ये मी थोडे वेस्टर्न कपडे पण टाकलेत. मग मी आता काढून टाकले महामंडलेश्वर. तर तुम्हाला आता तुम्ही आलात ना माझ्याकरता विचारायला, ॲस्ट्रॉलॉजी करता, मी तुम्हाला माझं स्पष्ट ज्ञान दिलं. यातून तुम्हाला अच्छा तुम्ही माझ्या वस्त्राकडे नका, मी असणार हरामखोर असणार, मी काही ड्रगमध्ये असणार. मी आता जे बोलते ते सत्य बोलते की नाही बोलत. तर का माझ्या तोंडातनं सत्य निघतं म्हणजे हिनी काहीतरी कुठेतरी थोडं तरी ज्ञान प्राप्त केलं की नाही, तिकडे बघायचं असतं. हेच ज्ञान बघा साधू संताचं, बाकी काही बघू नका, त्याची परीक्षा घ्या.
त्याच्याशिवाय त्याला ना संत माना ना तुम्ही ॲस्ट्रॉलॉजर मागा, आणि ॲस्ट्रॉलॉजर तर ॲस्ट्रॉलॉजर त्या ॲस्ट्रॉलॉजर लायकीकडे ठेवा. बेडरूममध्ये जाण्याची गरज काय आहे? आणि तुम्ही गेलात तर तुम्ही दोनही इक्वली आहात त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. म्हणजे आरोपी फक्त खरात नाही आहे. इफ ही सेईंग व्हॉट वर द 30 गर्ल्स लेडीज डुईंग देअर. आणि एवढी तर बुद्धी आपल्याकडे आहे, तुम्हाला कोणी हात लावला बस म्हणजे तुम्ही थोबाडीत मारतात की नाही. तुमची तुम्ही सेक्शुअली ॲक्ट म्हणजे त्या माणसावर, तर यू शुड नो मे बी देर वॉज सम पीपल हू ॲग्रीइंग टू हिम. अशा पण असू शकतात. अदरवाईज हू विल गिव्ह. चला त्यांनी जबरदस्ती केली, तुम्ही पण राहिलात का त्याच्यामध्ये? आणि आपण मराठी लोक 1-2 मारून यायचं होतं फटके. कुठे चुकलं हे की नाही? बरोबर. खूप खूप धन्यवाद तुमचे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.